छत्रपती शिवाजी महाराजांना थोरले बंधू संभाजीराजे म्हणून होते हे तुम्हाला माहिती आहे का? आणि जर माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. आता जर तुम्ही बघत असाल की राजा शिवाजीचा क्रेज चांगलाच सगळीकडे पसरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या ट्रेलरमधनं देखील दिसून होते की अभिषेक बच्चन हा छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजांची भूमिका करतोय. पण त्याच संभाजीराजांचा इतिहास आपल्याला कितपत माहिती आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे म्हणजेच महाराज साहेब शहाजीराजे भोसले आणि जिजाऊ साहेबांचे थोरले पुत्र संभाजीराजे. आता ह्यांच्याबद्दल इतिहासामध्ये विविध ठिकाणी विविध उल्लेख देखील आपल्याला मिळतात. त्याच्यामधला सगळ्यात पहिला उल्लेख म्हणजे काय तर त्यांच्या जन्माबाबतचा. त्यांचा जन्म जो होता तो 1623 ते 24च्या दरम्यान झालेला होता. पण त्यांच्या जन्मा अगोदरच एक अशी मोठी घटना घडली होती त्याच्यामुळे इतिहासाला खूप मोठी कलाटणी मिळाली होती आणि जो त्यांच्या जन्माशीच निगडीत होता. ते म्हणजेच जिजाऊ साहेबांचे दीर, त्यांचंही नाव संभाजी होतं आणि जिजाऊ साहेबांचे बंधू दत्ताजीराजे जाधवराव यांच्यामध्ये खंडगळे हत्ती प्रकरणात युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये जिजाऊंचे भाऊ हे त्यांच्या दिराकडनं मारले गेले होते. आणि ही गोष्ट समजल्यानंतर जिजाऊंच्या वडिलांकडनं म्हणजे लखोजीराजे जाधवराव यांच्याकडनं जिजाऊंचे दीर म्हणजे संभाजीराजे हे मारले गेले होते. पण आपल्या दीराच्या नावावरनं जिजाऊ साहेबांनी आपल्या थोरल्या मुलाला म्हणजेच संभाजीराजांचं नाव संभाजी असं ठेवण्यात आलं होतं. आणि हेच जे संभाजीराजे आहेत ते लहानपणापासूनच आपले पिता म्हणजेच शहाजी महाराजांसोबत वावरायचे. शहाजी महाराजांसोबत लष्करी मोहिमा करायचे. शहाजीराजांचं पराक्रम त्यांनी जवळून पाहिले आणि तेच गुण त्यांच्या अंगी तंतोतंती देखील होते. अजून एक उल्लेख आपल्याला असं मिळतो की जेव्हा शहाजीराजांना कैद करण्यासाठी जेव्हा आदिलशहाने फौज पाठवली होती तेव्हा दोन भाग त्याचे विभागण्यात आले होते. एक फौज पुण्याच्या ठिकाणी म्हणजे शिवाजी महाराजांवरती छत्रपती शिवाजी महाराजांवरती फत्तेखानाला सोडलं होतं आणि बंगळूरला म्हणजेच बंगळूर या ठिकाणी जेव्हा संभाजीराजे राहत होते त्यांच्या वडिलांसोबत त्या ठिकाणी बंगळूरवरती स्वारी करण्यासाठी फराद खानाला आदिलशहाने पाठवलं होतं. पण दोन्ही ठिकाणी दोन्ही खानांना पराभवच पदरी पडला होता. पण अवघ्या लहान वयात देखील संभाजीराजांचा पराक्रम आपल्याला त्या ठिकाणी दिसून होते की त्यांनी फराद खानाचा तिथे पारिपत्य केलेला आपल्याला दिसून येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा संभाजीराजांबद्दल आपण बोलतो तेव्हा त्यांच्या मृत्यूबाबत एक खूप शोकांतिक गोष्ट आपल्याला ऐकू येते ती म्हणजे अफजल खानाने दगा करून संभाजीराजांना जाणीवपूर्वक मदत पुरवली नाही किंवा जाणीवपूर्वक त्या ज्या गोष्टी अफजल खानाने घडवल्या त्याच्यामुळे कनकगिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे म्हणजे ज्यांना आपण दादा महाराज म्हणतो त्यांचा मृत्यू तिकडे झाला होता. आणि याच दादा महाराज संभाजीराजे यांच्याबद्दल तुम्हाला जर काही माहिती असेल तर त्या देखील गोष्टी तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगू शकता.